राष्ट्रसंत वर्धमान सागर महाराज यांच्या संघाचे कोपरगाव येथे नुकतेच आगमन झाले आहे। या संघातील मुनी 108 परमानंद सागर महाराज यांचे यमसल्लेखना वृत्तधारण 13 जानेवारीपासून सुरू होते। आहार त्याग देखील केला होता। त्यांचे आज शुक्रवार दिनांक 14 जानेवारी रोजी समाधी मरण झाले आहे। त्यांच्यावर कोपरगाव येथे धार्मिक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। या त्यागाला जैन समाजात व जैन धार्मिक संस्कृतीत असाधारण असे महत्त्व मानले जाते। अशा प्रकारचा कार्यक्रम हा कोपरगाव शहरात पहिल्यांदाच घडत असल्याने हा मोठा धार्मिक योगायोग मानला जात आहे। कोपरगाव शहरात जैन समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातून मोठ्या प्रमाणावर जैन भाविक येत आहे। या संघात जवळपास 12 मुनी, 16 माताजी सह 120 भाविक त्यांच्या सेवेसाठी अविरत असे योगदान देत आहे। कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत या ठिकाणी जैन मुनी व भाविक यांची काळजी घेतली जात आहे। परमानंद सागर महाराज हे कोल्हापूर जिल्ह्यातील अल्लारी या गावातील जैन भाविक असून 13 ऑगस्ट 2021 रोजी कोथली कर्नाटक येथे वर्धमान सागर महाराज यांनी त्यांना दीक्षा दिली होती। त्यांचा मोठा धार्मिक अभ्यास होता। कर्नाटक येथून निघालेला हा वर्धमान सागर महाराज यांचा संघ चातुर्मास संपूर्ण पायी चालत महाराष्ट्रामधून राजस्थान महावीरजीकडे पायी निघालेला असताना कोपरगाव येथे परमानंद सागर महाराज यांनी आहार त्याग व यमसल्लेखना वृत्त धारण केल्याची माहिती कोपरगाव दिगंबर जैन समाजातील पंच प्रवीण गंगवाल, विजय पहाडे, राजेंद्र गंगवाल यांनी दिली आहे। यावेळी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे आदींनी उपस्थित राहून दर्शन घेतले। याप्रसंगी कोपरगावच्या सकल दिगंबर जैन समाजाच्या बांधवांनी सेवा दिली। याप्रसंगी सकल दिगंबर जैन समाज बांधव उपस्थित होते। व्यक्ति जीवन और मरण के बीच में अपना जीवन व्यतीत करता है। उस जीवन में वो क्या करता है ये परीक्षा है और संलेखना उसका परीक्षा फल है। संलेखने का मतलब है कषाय और शरीर को कष्ट करना, क्योंकि कषाय ही हमारा सबसे बड़ा शत्रु है और उन शत्रुओं को कष्ट करने के लिए संलेखना धारण की जाती है या कषाय मंद करते हुए ही संलेखना की जाती है। उसके लिए दीक्षा धारण करना परम आवश्यक इसलिए है क्योंकि सब कुछ जीवन में परिवार से और परिग्रह आदि से सबसे ममत्व रहता है। उस ममत्व को छोड़ करके दीक्षा धारण की जाती है और उस दीक्षा धारण करने का प्रयोजन ये है कि अपने जीवन का अंतिम जो क्षण है वह संलेखना पूर्वक गुरु सानिध्य में पूर्ण हो। संलेखना को अपघात लोग कहते हैं, लेकिन संलेखना अपघात नहीं है। इन्होंने बुद्धिपूर्वक अपने जीवन को त्याग मार्ग में लगा करके और त्याग मार्ग में लगाते हुए सब कुछ उन्होंने छोड़ा। उनकी कषाएँ अत्यमंदर होती हैं और कषायों के साथ साथ शरीर तो क्रसशाही और भी क्रस किया उन्होंने। और इस बीच में संलेखना के लिए सब कुछ आहार पानी का भी त्याग किया जाता है। वो आहार पानी भी उन्होंने त्याग किया और आजीवन उन्होंने कल ही सारे आहार पानी का त्याग करने के बाद और गुरु सानिध्य में, संघ सानिध्य में आज उनकी इस मृत्यु की परीक्षा एक प्रकार से हुई है। क्योंकि मृत्यु परीक्षा इसलिए है कि जीवन में व्यक्ति कैसा जीवन जीता है उसकी परीक्षा, जो जैसा जीवन होता है वैसा ही उसका फल मिलता है। और संयम धारण करने के बाद जीवन बदल जाता है। उन्होंने जीवन अपने परिवर्तित किया और परिवर्तित करके अपने इसको जीवन को सार्थक किया। मनुष्य जीवन की सार्थकता इसी में है कि संयम धारण करके, दीक्षा धारण करके अपने जीवन को अंत करे। राष्ट्रसंत वात्सल्यवारिधी आचार्य गुरुवर श्री 108 वर्धमान सागरजी महाराज आणि सत्संग यांचं कोपरगाव शहरात एक 5 दिवसापूर्वी आगमन झालं। शहराच्या गोदावरी नदीवरील पुलावर शहराच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं त्यांचं भव्य स्वागतही करण्यात आलं। या प्रसंगी सनई चौघडा वाजंत्रीच्या जयघोषात त्यांच्या गुरूंच्या नावाचा जयघोषणा करत समाजाने त्यांची
भव्य मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीचं शेवटचं स्थान जिथं आचार्यश्री आणि संघ यांचा विहार थांबणार होता त्या ठिकाणी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रदर्शन येथे त्यांचा विहार थांबला। तेथे पुन्हा एकदा धार्मिक विधी करून आचार्यश्रींचं तिथं आहारचर्या आदी भोजन झालं। त्यानंतर आचार्यश्री आणि संघाने पुढील दिशा समाजाला निर्देशित केली आणि पुढील 15 ते 20 दिवस जवळपास असा 1 महिना संघाचा विश्राम कोपरगाव येथेच राहील असं आचार्यश्रींनी आपल्या उद्बोधनात सांगितल्यावर संपूर्ण जैन समाजाने टाळ्यांच्या कडकडाट करून या घोषणेचं स्वागत केलं। याच दरम्यान आचार्यश्री संघाचे एक मुनिश्री परमपूज्य 108 परमानंद सागरजी महाराज यांनी नियम संलेखना व्रत धारण केलेलं होतं आणि त्यांची हे नियम संलेखना व्रत आचार्यश्रींनी सर्व सोपस्कार पूर्ण करून यमसंलेखना व्रतात परिमार्जन केलं आणि या व्रतातच त्यांचं अखेर आज दुपारी 1:50 समाधी मरण त्यांचं प्राप्त झालं। ते देवलोक त्यांचं गमन झालं। मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आसले गावचे असणारे हे परमानंद सागरजी महाराज हे मागील वर्षीच आचार्यश्री संघात दाखल झालेले होते आणि मागील चातुर्मास की जो आचार्यश्री वर्धमान सागरजी महाराज यांचा कोथळी कर्नाटक या राज्यात झालेला होता आणि त्या वेळेसच आचार्यश्री संघ आणि संघात हे परमानंदजी महाराज समाविष्ट होऊन त्यांची मुनिदीक्षा 2021 साली झालेली होती आणि 2021 साली त्यांची मुनिदीक्षा झाल्यानंतर त्यांना अत्यंत जलद गतीने सद्गती प्राप्त झाली आणि त्यांचं देवलोक गमन आज कोपरगाव शहरात झालं। मागील 100 वर्षाचा इतिहास जर आपण उलगडून बघितला, जसं आमच्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे व्यक्ती आहेत त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण समाजाला माहिती दिली त्या अनुषंगाने मागील 100 वर्षात जैन समाजाच्या इतिहासात असा समाधी मरणाचा प्रसंग हा पहिलाच आलेला आहे आणि समाजाच्या सर्वच बंधू भगिनींनी या कार्यक्रमात भरपूर सहभाग देऊन गुरूंच्या संघावरची आपली निष्ठा दाखवून दिलेली आहे। आपल्या कोपरगाव नगरीमध्ये मकर संक्रांतीचं तर निमित्त आहेच, पण सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण आणि सगळ्यांच्या स्मरणात राहील आणि त्या निमित्ताने आपलं कोपरगाव तालुका हा संबंध सगळीकडे एक चांगल्या अर्थाने आध्यात्मिक माध्यमातून चर्चेला येईल असा एक आज अतिशय आनंदाचा क्षण इथे सगळ्यांच्या उपस्थितीत आपण बघतात। परमपूजनीय परमानंद सागरजी महाराज सलेखना व्रत त्यांनी धारण केलेलं आणि समाधी मरण त्यांना आज आलेलं, ही देवाज्ञा त्यांना जी प्राप्त झाली त्याबद्दल आपण तर सगळेजण आज एक उत्सवासारखा साजरा करत आहोत आणि मी त्यांना संपूर्ण आपल्या कोपरगाववासियांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण कोल्हे परिवाराच्या वतीने वंदन करते, नतमस्तक होते। या ऐतिहासिक क्षणाचं आपण सगळे साक्षीदार आहोत, हेही आपलं परमभाग्य आहे असं मी म्हणेल। या कोपरगावचं परमभाग्य आहे की आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचं सत्संग इथं कोपरगावमध्ये श्रवण बेळगावहून निघून कोपरगाव येथे त्यांचं वास्तव्य झालं। या वास्तव्यामध्ये त्यांच्या संघामध्ये परमानंद महाराज यांचं समाधी या ठिकाणी आज श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेली आहे। फार मोठा लाभ हा समाजाला मिळाला, त्याबद्दल मी गुरूंचं खूप खूप त्यांच्या चरणी नमन करतो। आज संक्रांतीला हा अभूतपूर्व योग आला की कोपरगाववासियांना हा सगळा सोहळा बघायला मिळाला। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात 30 मुनी आज कोपरगावात आहेत आणि त्यात आज संलेखना झालेली आहे आणि ती या शाळेच्या ग्राउंडवर झाली, म्हणून आम्ही आपल्याला हे फार भाग्यवान समजतो। कोपरगावकर तर भाग्यवान आहेतच, अजूनही त्यांचं इथं बरेच दिवस इथं वास्तव्य राहणार आहे आणि मला खात्री आहे की कोपरगावकर त्याचा जास्तीत जास्त लाभ घेतील। प्रतिनिधी मोबिन खानसह किरण मोरे, माय न्यूज, कोपरगाव।